नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे? या महाराष्ट्रात नेमकं राज्य कोणाचं आहे? शासनाचं का माफियाचं? भूमाफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया, पाणी माफिया, अरे किती माफिया! आणि यांना भीती कोणाची आहे का नाही? आज परिस्थिती अशी झालेली आहे, जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करू इच्छितात, काम करतात, जनतेसाठी लढतात, शासनाचा कायदा राबवतात, त्यांच्या जीवावरती उठण्याची हिंमत हे माफिया मंडळी करत आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही बाजूला व्हिडिओ पाहतात आणि ते ऐकत पण आहात. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकावरती छत्रपती संभाजीनगर येथे जीव घेणे हल्ला झाला. महिला अधिकाऱ्यावरती अंगावरती गाडी घालणे, गोळ्या घाला, संपवा यांना अशी भाषा वापरली गेली आणि थोडक्यामध्ये हे बचावले. हा फक्त हल्ला नाही, हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला दिलेलं थेट आव्हान आहे. प्रश्न असा आहे की एवढा मात येतो कुठून? कोणाचा वरदहस्त आहे यांच्यावरती? हे माफिया कोणाच्या वरदहस्ताखाली आहेत? कोण संरक्षण देते या माफियांना? राजकीय पाठबळ तर नाही ना? प्रशासनातील कोणाचा आशीर्वाद तर नाही ना? हे चौकशी करणं अधिक गरजेचं आहे. की अजून मोठे मासेही ह्या गळाला लागू शकतात, कारण चौकशी अत्यंत गरजेची आहे. कारण कोणाचं तरी छत्र असल्याशिवाय एवढी दादागिरी, एवढी गुंडगिरी शक्यच नाही. एफडीएच्या पथकाने धाडस दाखवलं, प्रसंगावधान राखलं आणि व्हिडिओ शूटिंगमुळे आरोपीचे नंबर पोलिसाच्या हाती लागले. आरोपी अटकेत आहेत. पण माझा प्रश्न आहे, फक्त अटक करून काय होणार? उद्या पुन्हा बाहेर येऊन तेच करणार, आणि तेच करणार असतील तर अटकेचा उपयोग काय? आता वेळ आली आहे ती कठोर कारवाईची. महाराष्ट्र शासन, गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाने या घटनेचा अत्यंत गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. तुकाराम मुंढे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला विशेष सुरक्षा दिली पाहिजे. जे अधिकारी जनतेच्या आरोग्यासाठी भेसळ विरोधात आणि गुटखा माफिया विरोधात लढत आहेत, त्यांना शासनाने खंबीर पाठिंबा दिला पाहिजे. आज प्रश्न फक्त पथकावरच्या हल्ल्याचा नाही, प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भविष्याचा. जर प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी सुरक्षित नसतील तर विचार करा, तुम्ही जनता विचार करा, सामान्य नागरिकांची काय हालत आहे आणि सामान्य नागरिक ह्या महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का? म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक सामाजिक संघटनेने, प्रत्येक राजकीय पक्षाने आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने या घटनेचा निषेध केला पाहिजे. गुटखा माफिया असो, भेसळ माफिया असो किंवा कोणताही गुन्हेगार असो, त्याला कायद्याचा धाक दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. कारण महाराष्ट्र गुंडाचा नाहीये, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कारण ही जी घटना आहे ती निंदनीय आहे आणि याची दखल थेट गृह विभागाने घेतली पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा गृह विभागापर्यंत, गृहमंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.